महायुतीमध्ये पालकमंत्री पदाबाबत फार वाद नाहीत, आमच्यामध्ये आपापसातच सहमती होईल, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय। यापूर्वी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन होते, त्यामुळे गिरीश महाजन यांना आगामी कुंभमेळ्याची जबाबदारी देण्यात आली होती। आता मुख्यमंत्री आल्यावर तिन्ही नेते बसतील आणि ठरवतील, असं देखील बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान रामदास आठवलेंनीही यावर काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। फार मला वाटतं वाद नाही आहे, थोडा आमचा आपसात संमती होईल, कारण तिथे नाशिकला यापूर्वीही गिरीश महाजनजी पालकमंत्री होते। आता कुंभ हा त्यांनी त्यांच्या पालकमंत्री काळात यशस्वीरित्या त्याची योजना तयार केली होती। पूर्व अनुभव असल्यामुळं आणि कुंभ असल्यामुळे नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना जबाबदारी देण्यात आली होती माननीय मुख्यमंत्री महोदयाकडून। आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदेजी आणि माननीय देवेंद्रजी, अजित पवारजी बसतील आणि निर्णय करतील। रायगडमध्ये मात्र जो कोकण विभाग आहे, ठाणे कोकण, 7 जिल्हे आहे, 3 जिल्हे भाजपा, 3 जिल्हे शिवसेना, 1 राष्ट्रवादीकडे जावा असा निर्णय झाला होता। पण पुन्हा एकदा त्या ठिकाणी काही शिवसेनेकडनं आपत्ती आहे, त्याबद्दलही तिघही नेते बसतील आणि माननीय मुख्यमंत्री योग्य निर्णय करतील। 3 दिले पाहिजे, जेवढं तुमचं सरकार येईल तेवढं तुम्ही द्या, 3 द्या, 4 द्या, पण तुमचं रोहित पवार यांचं सरकार लवकर येणं दिसत नाही आहे। ठीक आहे, जो थोडासा वाद आहे, वाद म्हणण्यापेक्षा प्रत्येकाला वाटतं की आपण पालकमंत्री व्हावं आणि त्या जिल्ह्याचा विकास करावा, हा त्याच्या पाठीमागे उद्देश आहे। वाद वगैरे अजिबात काही नाही आहे। माननीय मुख्यमंत्री साहेब आता आल्यानंतर त्याच्यावरती मार्ग काढतील आणि रायगड आणि नाशिकचा वाद मिटेल अशी मला अपेक्षा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।